श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अधिक महिना चालू झालेला आहे, तर त्या अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण कसा करावा आणि संपूर्ण माहिती साहित्यानुसार आपण ह्या व्हिडिओ बघणार आहोत। तर व्हिडिओ बघा। तर आपल्याला सर्वात आधी विधी बघायची आहे। तर घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग मांडायचा आहे, पाट मांडायचा आहे, त्यावर एक वस्त्र घालायचे, त्यावर मूठभर तांदूळ पसरायचे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवायचा, त्यात एक सुपारी, पैसा, फूल घालणे, त्यावर एक ताम्हण ठेवणे आणि त्यात मूठभर तांदूळ पसरावे। ह्यात तुळशी पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्री गोपाळकृष्णाची मूर्ती किंवा शालिग्राम ठेवावा आणि त्याची षोडशोपचारे पूजा करावी। प्रथम सुपारीची गणपतीची मांडणी, त्यास आवाहन पूजन करावे, त्याला दुर्वा व तांबडी फुले अर्पण करावी, कलश पूजा करावी, विष्णूचे सान्निध्य लाभलेले शंख पूजावा, समई लावून दीप पूजन करावे, मुख्य देवता म्हणजे परिवार देवतेचं पूजन करावं। मग ताम्हणात नवग्रह, अष्टदिशेच्या याचे आवाहन व पूजन करावे। मग गोपाळकृष्णाची मूर्ती ताम्हणात घेऊन तिच्यावर सर्व उपचार करावेत। मग श्रीकृष्णाला 108, 1008 अशा संख्येत तुळस अर्पण करावी। यावेळी विष्णू सहस्त्र नाम म्हणावे, पूजेत मन एकाग्र व्हावे, त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे। तुळस अर्पण करून फूल वाहावीत। केळीची खांब पवित्र मानले जातात आणि त्याची सजावट केल्याने पूजेला शोभा येते, मांगल्य आणि पावित्र्य जाणवते। परंतु ते मिळाले नाहीत तर म्हणून पूजा थांबवू नयेत। सत्यनारायणाची प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावे। त्याचबरोबर अल्प उपहार, पेय, सरबत, ऐच्छिक बाबी अशा जास्तीत जास्त खर्च होणार असेल तर ते टाळा। सत्यनारायण पूजेला आनंद घ्यावा। श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध, अक्षदा, फूल, तुळस अर्पण करावी। अत्यंत समाधान व श्रद्धेने षोडशोपचार करून मन तृप्त होते। या घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते। आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी, धूप, दीप, उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे। सर्व कुटुंबियांना अंतरस्वराने भगवंतास आरतीची स्वरूपात ओवाळावीत। सत्यनारायण व्रत पोथी मिळते, त्यातील सत्यनारायणाची कथा वाचायची, आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा, त्यात केळी घालावी व त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा। तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान 2-4 जणांच्या मुखी लागावा, जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळते। दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवाच्या पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून यातून देवा पुनर्गमनाचे असे 3 वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा। हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला केले तरी चालेल, पण आता अधिक मास चालू झालेला आहे, तर अधिक मासमध्ये केलेली तर फार शुभ मानली जाते, त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे। तर हे व्रत उपासना करताना आपण करत असलेल्या व्रताची, उपासनेची कुठेही वाचा करायची नाही, कुठेही अवचार सुद्धा काढायचं नाही, तरच हे फलश्रुत होईल हे ध्यानी असू द्या, नाही तर तुमची पूजा व्यर्थ जाईल। श्री सत्यनारायण पूजा झाल्यानंतर काही चुकले असेल तर त्याबाबत भगवंताची माफी मागावी। हे व्रत अतिशय सोपे असूनही कलियुगात विशेष फलदायी आहे। व्रताचे आचरणाचे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आतुरतेने वाट बघत असतात आणि देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात। अधिक महिन्यात हे सत्यनारायण केल्याने तुम्हाला खूप काही पुण्य प्राप्त होते आणि तुम्हाला तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।